उरणमध्ये विद्यार्थ्यांनी दिलेल्या माहितीवरून मुंबई आणि उरण पुरतं मर्यादित असणारं सर्च ऑपरेशन काल रात्रीपासून कोकण किनारपट्टीवरती देखील पसरलं। मुंबई आणि उरण नंतर रत्नागिरीच्या किनाऱ्यावरती काल संध्याकाळी पोलिसांनी तपास केला। कोकण किनारपट्टीच्या कानाकोपऱ्यावर पोलिसांनी सर्च ऑपरेशन सुरू केलेलं आहे। कालपासून हा परिसर दहशतीच्या सावटाखाली आहे। उरणमध्ये जवळपास 4 संशयित दिसल्याच्या पार्श्वभूमीवरती मरीन विभागाने गस्त वाढवली असून उरण मोरा परिसरात अधिकच्या 3 टीम्स गस्तीसाठी तैनात ठेवण्यात आल्या। करंजा बोरी पिरवाडी या पॉइंटवरती गस्त वाढवण्यात आली आहे। मरीन विभागाच्या 12 टीम 7 दिवस 24 तास श्रीवर्धन ते बेलापूरपर्यंत गस्त घालत असतात। जवळपास 150 किलोमीटर परिसरामध्ये मरीन विभागाची गस्त सुरू असते। त्यामुळे समुद्रमार्गे हे संशयित आढळलेले नाही अशी माहिती मरीन विभागाच्या उपायुक्तांनी दिली आहे। उरणच्या ज्या भागात संशयित दिसले तिथून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर असलेल्या करंजा गावात कुठल्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था नाही आहे। गावाला लागून मोठी किनारपट्टी आहे। अनेक पॅसेंजर बोटी या किनाऱ्यावरून अलिबागच्या दिशेने जातात असं असून सुद्धा कालच्या घटनेनंतर सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी तैनात केली गेलेली नाही। गेली 10 वर्ष इथे असंच सगळं सुरू आहे असं नागरिकांचं म्हणणं आहे। उरणमध्ये 4 संशय दिसल्यानंतर उरण आणि शहर परिसरातील शाळा आणि महाविद्यालय दुसऱ्या दिवशी देखील बंद ठेवण्यात आली। गुरुवारी विद्यार्थ्यांनी संशयितांना पाहिल्याचं सांगितल्यानंतर उरणमधल्या शाळा लवकर सोडण्यात आल्या होत्या। 24 तास उलटल्यानंतर ही संशयितांचा शोध लागला नसल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून उरण आणि परिसरातल्या शाळा बंद ठेवण्यात आल्या। उरणमधल्या दुसऱ्या संशयिताचं रेखाचित्र पोलिसांनी जारी केलंय। काल 2 शाळकरी मुलांना उरणमध्ये संशयित दहशतवादी फिरत असल्याचा दावा केला होता। या मुलांनी केलेल्या वर्णनानुसार पोलिसांनी काल एका संशयिताचं रेखाचित्र जारी केलं होतं। दरम्यान संपूर्ण उरण आणि परिसरात मोठ्या प्रमाणात खबरदारी घेण्यात येते। हमारा 12 पेट्रोलिंग टीम्स हैं, so all are on row and they are doing their patrolling activity and it is a 24/7 daily they do. Today we ourselves have come and we are monitoring the whole activity and we are taking extra care that nothing untoward incident must happen. एक्चुअली हमारे पास ऐसा कोई इन्फॉर्मेशन नहीं था। हमारी डे नाइट रोड पेट्रोलिंग चालू है, सी पेट्रोलिंग चालू है, लेकिन आज जब ये अलर्ट मिला उसके बाद हमने अपनी जो पेट्रोलिंग टीम्स हैं उनकी संख्या बढ़ा दी है। उसके बाद जो भी हमें इन्फॉर्मेशन आ रही है उससे हमें ये पता चल रहा है अभी तक ऐसा कोई सस्पेक्टेड आदमी हमें दिखाई नहीं दिया इस एरिया में। जैसे ही हमें कोई दिखाई देता है हम विल कोऑर्डिनेट विद द अदर एजेंसीज। उरीमधल्या दहशतवादी हल्ल्यानंतर मनसे आक्रमक झाले। पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं धमकी दिली। 48 तासात पाकिस्तानी कलाकारांनी मायदेशी परत जावं अन्यथा जिथं असाल तिथे घुसून मारू असा इशारा मनसेनं दिला। उरीतल्या दहशतवादी हल्ल्यात भारताचे 18 जवान शहीद झाले। त्यानंतर देशभरात पाकिस्तानच्या विरोधात संतापाचं वातावरण आहे। हे कमी की काय म्हणून पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्रसंघात काश्मीरचा राग आळवलाय। त्यामुळे पाकिस्तानच्या विरोधात प्रचंड रोष निर्माण झालाय। आता याच पार्श्वभूमीवर मनसेनं पाकिस्तानी कलाकारांना परत निघून जाण्याचा इशारा दिला। 48 घंटे के अंदर अगर ये पाकिस्तानी कलाकार अपने देश चले नहीं गए तो मनसे अपने स्टाइल से इसका उनको बाहर निकाल देगी। और ये जो कुछ भी प्रोड्यूसर्स है, प्रोडक्शन हाउसेज हैं, उनको मैं बोलना चाहूँगा, उनको अगर आप बाहर नहीं भेजते या नहीं निकालते तो मनसे स्टाइल आंदोलन होगा। यहाँ पे हमारे जवान शहीद हो रहे। 26/11 जैसा मुंबई में हमला हुआ, छोटे छोटे बच्चे मारे गए, नौजवान लोग मारे गए, हमारे अच्छे पुलिस ऑफिसर शहीद हुए। और ऐसे में अब हमें इन पाकिस्तानी कलाकारों का शो ये टीवी के ऊपर देखना है, बिल्कुल बर्दाश्त नहीं करेंगे। परतीच्या पावसानं कोकणातल्या उत्तर रत्नागिरीला चांगलं झोडपून काढलंय। काल दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे खेडमधल्या 3ही नद्यांना पूर आलाय। त्यामुळे पुराचं पाणी सध्या खेडच्या बाजारपेठेत घुसलंय। खेडच्या जगबुडी नदीला आलेल्या पुरानं जगबुडी मुंबई गोवा मार्गावरच्या ब्रिटिशकालीन पुलांवरून पाणी जात होतं। त्यामुळे रात्रभर वाहतूक ठप्प होती। पहाटे पाणी ओसरलं, मात्र पुलाच्या दोन्ही बाजूचे रेलिंग्स तुटलेत। त्यामुळे आता काही वेळापूर्वी एकेरीच वाहतूक फक्त सुरू झाली। मुंबईहून गोव्याच्या दिशेने जाणारी सर्व वाहने खेड भरणे नाका इथे थांबवण्यात आली होती, ती आता सुरू झाली आहे। तसंच गोव्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक वळवण्यात आली असून ही वाहतूक कुंभारली घाटामार्गे कराडकडे वळवण्यात आली। खेड इथल्या चोरद नदीला आलेल्या पुरानं 32 गावांचा संपर्क तुटला होता। लातूर जिल्ह्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसानं दमदार अशी हजेरी लावली आहे। त्यामुळे तेरणा आणि मांजरा नदीला पूर आला। औराद शहाजानीमध्ये काही नद्यांच्या संगमावरती पाणी वाढलं। यावेळी वंजारखेडा पुलावरून औराद शहाजानीकडे जाणाऱ्या एका ट्रॅक्टरला पाण्याचा अंदाज आला नाही। पुलाच्या मधोमध ट्रॅक्टर गेल्यावर अचानक पाणी वाढलं आणि त्यामुळे चौघही पाण्यात पडले, पण सुदैवाने त्यांना पोहता येत असल्याने ते पाण्यातून बाहेर पडले।
हिंगोली जिल्ह्यामधल्या भेंडेगाव आणि धामणगावमध्ये वीज पडून 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी झालेत. पावसापासून वाचण्याकरता हे सर्वजण एका झाडाखाली थांबले होते. त्यावेळी वीज कोसळून 2 जण जागीच ठार झाले तर 3 गंभीर आहेत. कृषी विभागात कार्यरत असलेल्या राम कणेकर आणि नितीन खंदार यांचा मैतांमध्ये समावेश आहे. सदाशिव बेले, चांदोजी बोखारे आणि रवी खंदारे अशी जखमींची नाव आहेत. जखमींना वसमतच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून नांदेडला हलवण्यात आलं. उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पावसानं दमदार आणि समाधानकारक हजेरी लावली. जिल्ह्यामध्ये 2 दिवसात 8 तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला. उस्मानाबाद तालुक्यात रात्री झालेल्या मुसळधार पावसानं या भागातले नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. 4 वर्षांच्या दुष्काळानंतर पहिल्यांदाच नदीला पाणी आलंय. त्यामुळे राजुरीच्या ग्रामस्थांनी ढोल ताशाच्या गजरात पाण्याचं स्वागत केलं. आनंद किती आहे यावरून लक्षात येते उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये वार्षिक सरासरीच्या 88% पाऊस झालाय. मागच्या 2 दिवसात 55 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात झालाय. अंतिम टप्प्यात का होईना परतीच्या पावसानं चेहऱ्यावरती निखळ आनंद निर्माण केलाय. तर इकडे अनेक दिवसांच्या विश्रांतीनंतर नंदुरबार शहरासह जिल्ह्यात दमदार पाऊस झालाय. पावसानं हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावलाय. पावसानं पाठ दाखवल्यानं खरीप हंगाम हातातून गेला होता. मात्र गुरुवारी झालेल्या दमदार पावसानं निदान रब्बीच्या आशा पल्लवित झाल्यात. या पावसामुळे कापसाच्या पिकाला थोड्याफार प्रमाणात फायदा होणार आहे. मात्र पिण्याच्या पाण्याची समस्या सुटणार असल्यानं समाधान व्यक्त केलं जातं. तर इकडे बीडमध्ये देखील मुसळधार पाऊस झालाय. पावसामुळे वडवणी इथं नव्यानं बांधण्यात आलेल्या कुंडलिका धरणाचे 5 पैकी 4 दरवाजे उघडण्यात आले. त्या धरणातून 10,000 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. दुसरीकडे बिंदुसरा नदीला पूर आलाय. शहरातल्या पंचशील नगरमध्ये घरात पाणी शिरलं. माजलगाव, परळी आणि वडवणी तालुक्यातही जोरदार पाऊस झालाय. 4 वर्षात असा पाऊस पहिल्यांदाच झालाय. त्यामुळे लोक आनंदी आहेत. शहराला तळ्याचं रूप आलं असलं तरी देखील लोकांच्या मनात समाधान आहे. संपूर्ण जिल्ह्यात मध्यरात्रीपासून बराच काळ वीज पुरवठा खंडित होता. पाऊस सुरू असल्यानं शाळा महाविद्यालय बंद ठेवण्यात आले. पाटोदा तालुक्यातल्या जवळाला इथं नदीत 1 जण वाहून गेलाय. कोपर्डीच्या बलात्कार आणि हत्येचा निषेध करण्याकरता अहमदनगरमध्ये मराठा समाजाकडून मोठा मोर्चा काढण्यात आला. नगर जिल्ह्यातल्या कोपर्डीमध्ये तरुणीवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यामुळे अहमदनगरमधल्या मोर्चाला विशेष महत्त्व प्राप्त झालं होतं. नगरमधील वाडिया पार्क इथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात कोपर्डीच्या घटनेतील अल्पवयीन मुलीचे नातेवाईक देखील मोर्चात सहभागी होते. त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, भाई जगताप, सर्व पक्षांचे आमदार, मराठी कलाकार राजेश्री लांडगे यांच्यासह अनेकांनी यात सहभाग घेतला. स्वस्तिक चौक, चांदणी चौक अशा मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. या मोर्चात नगर जिल्ह्यातील विविध भागातून मराठा समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने आले होते. यात महिला आणि तरुणांची लक्षणीय गर्दी पाहायला मिळाली. मराठा क्रांती मोर्चाच्या नियोजनाकरता पुण्यामध्ये वॉर रूम उभारण्यात आली आहे. या वॉर रूम मधून राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चांचं नियोजन करण्यात येते. सध्या वॉर रूम मधून पुण्यात 25 तारखेला होणाऱ्या मोर्चाचं नियोजन सुरू झालेलं आहे. कल्याणच्या रेल्वे स्थानकावरती महिला शौचालयात एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. पीडित मुलीच्या तक्रारीनुसार प्रथम लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र नंतर हे प्रकरण खडकपाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. तर दुसरीकडे मात्र या घटनेनंतर कल्याण रेल्वे स्थानकामध्ये सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला. ही घटना 27 ऑगस्टला रात्रीच्या सुमारास घडली होती. पीडित मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार टावरीपाड्यात राहणारा अनिल अवसरमोल याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. अनिलनं मुलीवर रेल्वे स्टेशनवरच्या महिला शौचालयात तसंच टावरीपाडा परिसरातल्या राहत्या घरी नेऊन तिथेही अत्याचार केला. लग्न करायला नकार देऊन आरोपीनं आपल्याला कल्याण रेल्वे स्थानकात आणून सोडून दिल्याचं पीडित मुलीनं सांगितलं. जळगावमधल्या आंबेडकर नगर भागात रात्री पूर्व वैमनस्यातून गोविंद सोनवणे, चंद्रमणी तायडे यांच्यावर दुचाकीवर आलेल्या तरुणानं घरात घुसून गोळीबार केल्याची घटना घडली आहे. तिघेही मारेकरी मोटरसायकलवरून आले. त्यापैकी सचिन गायकवाड यानं गोळीबार केल्याचा आरोप जखमींनी केला. या गोळीबारात 2 तरुण जखमी झाले असून चंद्रमणी तायडे या तरुणाच्या डोक्याला गोळी लागल्यानं तो गंभीर जखमी झाला. दोघांवरती जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या काही दिवसांपासून उत्सव समिती विषयावरून या तरुणांमध्ये वाद सुरू होता. शनीपेठ पोलिसांनी वर्षभरापूर्वी याबाबत तक्रार घेतली नाही. तसंच मारेकरी आल्याचं कळूनही शनीपेठ पोलीस उशिरा आले असा आरोप तक्रारकर्त्यांनी केला. राज्यामधल्या मंदिरांचा पैसा हा आरोग्यासाठी वापरावा याकरता मी आग्रही असल्याचं मत वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले. मंदिरांजवळ कोट्यवधी रुपये आहेत. ते जर आरोग्य क्षेत्रात आले तर सेवा देण्यात सुलभता येईल असंही महाजन यांनी स्पष्ट केलं.
देणगे देत आहेत त्यातले 50% पैसे जर आपण या कामासाठी खर्च केलेत आणि ते आपापल्या भागात काढा, मग कोणी चांगलं हॉस्पिटल काढा, कोणी मग मोठ्या हायर सेंटर त्या ठिकाणी काढावेत, कॅन्सरसारखे आजार आहेत, मोठे ऑपरेशन त्या ठिकाणी होतील, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल होतील, असे आपण काढू शकतो एवढ्या पैशांमध्ये. आणि म्हणून माझी अशी विनंती मी त्यांना केली होती की आपण जर हा आपल्याकडे येणारा पैसा हा काही प्रमाणात जर या ठिकाणी खर्च केला तर त्या भागातील गरीब लोक आहेत, गरजू लोक आहेत, त्यांची गरज त्या ठिकाणी भागू शकेल असं एक पत्र मी सर्व संस्थांना या ठिकाणी दिलेलं होतं. मोखाडा इथल्या कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रकार धक्कादायक असल्याचं मत प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर अभय बंग यांनी व्यक्त केलं. एखाद्या मानवाधिकार संघटनेनं दखल घेतली हे योग्य आहे, मात्र त्यांना प्रश्न सुटणार नाही असं मतही डॉक्टर बंग यांनी मांडलं. बेस्टच्या बससाठी स्टॉपवर ताटकळत राहिलेल्या प्रवाशांची प्रतीक्षा येत्या काही काळात संपणार आहे. स्टॉपवर बस किती वेळात येईल याची अचूक माहिती देणारा मोबाईल ॲप आणण्याकरता बेस्टनं तयारी सुरू केली आहे. झॉपहॉप या कंपनीनं बेस्ट करता हे तंत्रज्ञान तयार केलं असून प्रायोगिक तत्वावर 12 गाड्यांवर हे तंत्रज्ञान बसवण्यात आलंय. समितीनं मान्यता दिल्यास हे तंत्रज्ञान येत्या काळात बेस्टच्या प्रत्येक गाडीवर बसवण्यात येईल. त्यामुळे प्रवाशांना कार्यालयात किंवा घरात बसून कुठली बस कुठे आहे, ती किती वाजता येईल हे पाहता येईल. प्रवाशांना बेस्टकडे आकृष्ट करण्याकरता हे मोबाईल ॲप आणलंय. या तंत्रज्ञानाचं सादरीकरण समिती सदस्यांना दाखवण्यात आलं. नोकरदार महिलांकरता लवकरच मुंबई आणि उपनगरात लेडी स्पेशल बेस्टच्या बसगाड्या सुरू होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारच्या तेजस्विनी योजनेअंतर्गत 50 बसगाड्या खरेदी करण्याकरता बेस्टनं प्रस्ताव दिला. या योजनेअंतर्गत 50% निधी राज्य सरकार देणार आहे. याहू या इंटरनेट जायंट कंपनीवर 2014 मध्ये झालेल्या सायबर अटॅकमध्ये 50 कोटी युजर्सना फटका बसल्याचा गौप्यस्फोट केला. याहूनं दिलेल्या माहितीनुसार 50 कोटी लोकांचा डेटा चोरण्यात आला आहे. महत्त्वाचं म्हणजे हा सायबर अटॅक प्रामुख्यानं सरकारी यंत्रणांवर करण्यात आल्याचं समोर आलंय. इकडे पोलंडच्या पोलिसांनी नकली वायग्रा विकणाऱ्या 14 जणांना अटक केली आहे. या कारवाईमध्ये पोलिसांनी काही लाख वायग्राच्या गोळ्या जप्त केल्या आहेत. शिवाय या गोळ्या बनवण्याचं मशीनही जप्त करण्यात आलं. चीनच्या युनान राज्यात झालेल्या मुसळधार पावसानं केलेल्या भूस्खलनानं 300 कुटुंब रस्त्यावर आली आहेत. भूस्खलनामुळे युनानमधल्या रस्त्यांवर चिखलाचं साम्राज्य आहे. त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तुर्तास कुठलीही जीवितहानी झाल्याची माहिती नाहीये. चीनमधल्या हेनान प्रांतातल्या विहिरीत पडलेल्या एका 5 वर्षांच्या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. खोल विहिरीत पडूनही या चिमुकल्याला फारशी गंभीर इजा झाली नाही. गावातली एक व्यक्ती दोराच्या मदतीने विहिरीत उतरली आणि मुलाला बांधून वर काढण्यात आलं. दक्षिण आफ्रिकेमध्ये विद्यापीठातल्या शिक्षणाची फी वाढवल्याप्रकरणी आंदोलनं आणखी तीव्र केली जातात. जोहान्सबर्गमध्ये विद्यापीठानंतर आता क्वाझुलु नटाल विद्यापीठात विद्यार्थ्यांनी जोरदार निदर्शने केली. जमावाला पांगवण्याकरता पोलिसांना लाठीमार देखील करावा लागला. संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेत इराणचे राष्ट्रपती हसन रुहानी यांनी सौदी अरेबियाला कठोर इशारा दिला. इराणविषयी जगभरात द्वेषभावना निर्माण करण्याचं षडयंत्र सौदी अरेबियानं रचू नये असं रुहानी यांनी म्हटलं. जानेवारी महिन्यात इराणची राजधानी तेहरानच्या दूतावासावरती निदर्शनं करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून सौदी अरेबियानं इराणशी संबंध तोडले आहेत. सिरियामधल्या दमिश्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या कार्यालयाबाहेर महिलांनी निदर्शनं केली. या महिलांनी अमेरिकन सैन्यानं सुरू केलेल्या कारवाईचा निषेध केला. अमेरिका स्वतःच्या स्वार्थाकरता सिरियन सेनेवर हल्ले करत असल्याचा महिलांचा आरोप आहे. सिरियामधल्या अलेप्पोमध्ये फॉस्फोरस बॉम्बनं हल्ला केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. बॉम्ब फेकताना एक इसम बॉम्बविषयी माहिती देतोय हे देखील दिसतंय. इराकमधून आयसिस पूर्णतः नष्ट केल्याचा दावा इराकचे पंतप्रधान हैदर अल अबाद यांनी केला. उर्वरित जे थोडेफार आयसिसचे दहशतवादी आहेत त्यांच्यासाठी अबाद यांनी तुर्कस्तानला सीमेवरून आपलं सैन्य हटवण्याची विनंती केली. नेहमी दुसऱ्याची चेष्टा करण्याकरता प्रसिद्ध असलेले डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दलाई लामा यांनी टिप्पणी केली. ब्रिटनमधल्या एका टीव्ही इंटरव्ह्यू दरम्यान दलाई लामा यांनी ट्रम्प यांच्या केसांवर आणि बोलण्याच्या स्टाईलवरती विनोदी भाष्य केले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.